नमस्कार. महाराष्ट्रात स्वतःची फळबाग उभी करायची आहे आणि त्यासाठी सरकारी अनुदान हवंय. मग हे विश्लेषण आपल्यासाठीच आहे. आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, फळबाग योजनेसाठी अर्ज करताना एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला महागात पडू शकते. अर्ज थेट रद्द होऊ शकतो. त्यामुळे आपला अर्ज पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही चुकीशिवाय कसा मंजूर होईल हेच आज आपण पाहणार आहोत. आणि यावर उपाय आहे महाडीबीटी पोर्टल. अर्ज करण्याची सगळी प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे, त्यामुळे ती खूप सोपी आणि एकदम पारदर्शक झाली आहे. चला, आपण ही संपूर्ण प्रक्रिया एकदम व्यवस्थित समजून घेऊ. आपला आजचा प्रवास 6 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहे. सगळ्यात आधी आपण संधी समजून घेऊ. मग अर्ज करण्यापूर्वी काय तयारी करायची ते पाहू. त्यानंतर पोर्टलवर प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा, कोणत्या चुका टाळायच्या, अर्ज फायनल कसा सबमिट करायचा आणि सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट झाल्यावर काय, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग, पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तयारी. एक लक्षात घ्या, अर्ज भरायला बसण्याआधी जर ही तयारी आपली पक्की असेल तर अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो. अर्ज करण्यापूर्वी या 3 अटी पूर्ण होतात की नाही हे तपासून घ्या. पहिली अट, अर्जदार महाराष्ट्रातील शेतकरी असणं बंधनकारक आहे. दुसरी, अर्जदार मनरेगा योजनेचा लाभ घेतलेला नसावा. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतात ठिबक सिंचन व्यवस्था बसवण्यासाठी अर्जदार तयार असला पाहिजे. आता बोलूया कागदपत्रांबद्दल. अर्ज भरायला सुरुवात करण्याच्या आधीच ही 3 कागदपत्र स्कॅन करून आपल्या कम्प्युटरमध्ये तयार ठेवा. आपला 7/12 उतारा, 8अ उतारा आणि सगळ्यात महत्त्वाचं, बँक खात्याशी जोडलेलं आधार कार्ड. आता तुम्ही म्हणाल, ही तयारी एवढी का महत्त्वाची आहे? कारण असं आहे की अर्ज भरताना जर आपण कागदपत्र शोधायला लागलो तर पोर्टलचं सेशन टाईमआउट होऊ शकतं आणि मग सगळा अर्ज पुन्हा सुरुवातीपासून भरावा लागतो. ही डोकेदुखी टाळण्यासाठी कागदपत्र आधीच तयार ठेवा. ओके, तर आता आपली कागदपत्र तयार आहेत. आता प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा ते बघूया. आपण महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करण्यापासून ते थेट योजनेच्या पानापर्यंत कसं पोचायचं हे समजून घेऊ. सगळ्यात पहिलं काम म्हणजे महाडीबीटीच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर जायचं. जर आपलं खातं आधीच असेल तर युजर आयडी वापरून थेट लॉग इन करा. आणि जर आपण नवीन असाल तर नवीन नोंदणी या बटणावर क्लिक करून आपलं प्रोफाईल तयार करून घ्या. लॉग इन झाल्यावर समोर दिसणाऱ्या मेन्यूमध्ये फलोत्पादन हा विभाग शोधा. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला वेगवेगळ्या योजनांची एक लिस्ट दिसेल. त्यामधून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना हे नाव काळजीपूर्वक निवडा. यानंतर पोर्टल आपल्या प्रोफाईलमधल्या माहितीनुसार जमिनीचा तपशील आपोआप भरेल. इथे एक क्षण थांबा. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या हातात असलेल्या 7/12 उतार्यावरील प्रत्येक अक्षर आणि प्रत्येक अंक स्क्रीनवरच्या माहितीशी जुळतोय की नाही हे अगदी काळजीपूर्वक तपासा. यातली एक छोटीशी चूकही अर्ज रद्द होण्यास कारणीभूत ठरू शकते. आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे 90% अर्जदार हमखास चुका करतात. पण आपण या चुका टाळल्या तर आपला अर्ज मंजूर होण्याची शक्यता अनेक पटीने वाढेल. अर्ज भरताना आपल्याला पिकाच्या लागवडीचं अंतर टाकावं लागेल. हे अंतर मनाने टाकायचं नाही. सरकारने प्रत्येक पिकासाठी एक ठराविक अंतर ठरवून दिलंय. या तक्त्यामध्ये आपल्या पिकाचं नाव शोधा आणि त्यासमोर दिलेलं अचूक अंतरच अर्जामध्ये भरा. आता जमीन क्षेत्राच्या मर्यादेचा नियम समजून घ्या. जर अर्जदार कोकण विभागातला असेल तर त्याला 10 हेक्टरपर्यंत अर्ज करता येतो. पण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मर्यादा 6 हेक्टर इतकी आहे. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, लागवडीचं अंतर चुकीचं टाकलं किंवा आपल्या विभागासाठी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त क्षेत्रासाठी अर्ज केला तर कॉम्प्युटर सिस्टीम आपला अर्ज तिथेच अवैध ठरवते. तो पुढे जातच नाही. चला, समजा सगळी माहिती आपण अचूक भरली आहे. आता आपण शेवटच्या 2 पायऱ्या पूर्ण करूया. एक म्हणजे कागदपत्रे अपलोड करणे आणि दुसरं म्हणजे अर्ज शुल्क भरणे. आता आपण सुरुवातीला तयार ठेवलेले 7/12 आणि 8अ स्कॅन केलेले PDF अपलोड करा. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर जमिनीला इतर भागीदार असतील तर त्या सगळ्यांचं सही केलेलं संमतीपत्र जोडणं अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्ज पुढे जाणार नाही. अर्ज यशस्वीरित्या सबमिट करण्यासाठी एक प्रक्रिया शुल्क ऑनलाईन भरावं लागतं आणि ही रक्कम आहे फक्त ₹23.60.
हे शुल्क भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत आपण हे शुल्क भरत नाही, तोपर्यंत आपला अर्ज शासनाच्या प्रणालीमध्ये दिसतच नाही, म्हणजे तो विचारातच घेतला जात नाही. शुल्क भरल्यावर स्क्रीनवर एक पावती दिसेल. ती पावती म्हणजे आपल्या यशस्वी अर्जाचा पुरावा आहे. ती लगेच डाउनलोड करा आणि आपल्याकडे जपून ठेवा. भविष्यात काहीही अडचण आली तर हाच आपला एकमेव आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा असेल. ठीक आहे, आपला अर्ज आता शासनाकडे पोहोचला आहे. पण आपलं काम इथे संपत नाही. अर्ज सादर केल्यानंतर पुढे काय होतं आणि आपली भूमिका काय असते हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, अर्ज सादर झाल्यावर आधी सर्व अर्ज एकत्र केले जातात. जर अर्जदारांची संख्या खूप जास्त असेल तर ऑनलाईन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातात. एकदा निवड झाली की आपल्या कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी होते आणि त्यानंतर आपल्याला अधिकृत पूर्वसंमती मिळते. आणि आता सगळ्यात महत्त्वाची सूचना. ही सूचना आपले हजारो रुपये वाचवू शकते. जोपर्यंत आपल्या महाडीबीटी खात्यात पूर्वसंमती किंवा प्री अप्रूव्हल असं स्पष्टपणे दिसत नाही, तोपर्यंत एकही रोप खरेदी करू नका किंवा लागवडीला अजिबात सुरुवात करू नका. नाहीतर या कामावर झालेला खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. थोडक्यात काय तर अचूक अर्ज, योग्य वेळी प्रतीक्षा आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतरच लागवड हाच यशस्वी फळबागेचा मंत्र आहे. या मार्गाने गेल्यास सरकारी अनुदान मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि आपल्या कष्टाचं फळ नक्कीच गोड मिळेल.